नमस्कार. तुम्हा सर्वांना कदम चिकित्सालयातर्फे दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारं हे जे जीवन आहे तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी, खूप स्वास्थ्ययुक्त जावं अशी मी पुनश्च एकदा धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो. आणि आपण जो फेसबुकचा पेज आहे कदम चिकित्सालय आणि व्हॉट्सअपचा एक ग्रुप आत्ता केलेला आहे कदम चिकित्सालय म्हणून. ह्याच्यावरती आपण काय करणार आहोत की आपले आणि आपल्या मुलांची जी प्रतिकारशक्ती आहे ही नैसर्गिक कसं ठेवायचं ह्याचे सगळे आयाम आपण सविस्तर त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहोत. आणि गेले 2011 पासून आज 2025 चालू आहे. एवढ्या दिवसामध्ये अशी नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण केलेली असे हजारो मुलं आपल्या भागामध्ये आहेत. या पंढरपूर तालुका आहे, त्याच्या आसपास जी गावं आहेत इथे खूप आहेत. आणि तशी भारतभर जे राजूबाईंचे कार्यकर्ते आहेत, लाखो मुलं आहेत नैसर्गिक प्रतिकारशक्तीने युक्त. बरं, हे नैसर्गिक प्रतिकारशक्ती मुलांची कशी ठेवायची आणि ते ठेवल्यानंतर काय फायदा होतो आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी कोणते आयाम पाहिजे हे आपल्याला मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. बघा काय झालेलं आहे की आपला ग्रह झालेला आहे की इम्युनायझेशन म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवा प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नावाखाली आपली प्रतिकारशक्ती किंवा आपल्या मुलांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. कसं देत नाही की एखादी चुकीची गोष्ट जर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चुकीची गोष्ट 99 लोकांनी बोलली आणि एकानंच ती खरी गोष्ट बोलली तर आपल्याला 99 लोकांवरती विश्वास बसतो आणि ती चुकीची गोष्ट जर सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली तर आपण ते असत्य आहे ते सत्य मानून त्या पद्धतीनं मेंढराप्रमाणे पुढं चालायला लागतो. पहिले हे आपल्याला ह्यातून पुसायचं आहे. म्हणून मी जे काम करतोय हे अगोदर करतो आणि नंतर असं व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला हे बोलतो. करायच्या अगोदर कोणतीही गोष्ट मी कधीही पहिल्यापासून बोलत नाही. ठीक आहे. तर आता मी किंवा आम्ही आमच्या चिकित्सालयामध्ये कदम चिकित्सालय पंढरपूर येथे दर पुष्य नक्षत्राला मोफत सुवर्णप्राशन कॅम्प मुलांसाठी ठेवलेला आहे. बरं, हे मोफत शिबिर ठेवण्यामागचा माझा उद्देश काय आहे की त्या मुलांच्या निमित्तानं सुवर्णप्राशनच्या निमित्तानं तुम्ही पालक माझ्यापर्यंत पोहोचावा आणि ज्यावेळेस तुम्ही पालक माझ्यापर्यंत पोहोचाल त्यावेळेस मी तुम्हाला ह्या गोष्टींची जी सत्यता आहे हे तुम्हाला मला सांगायचे आहे. बघा की आताची मुलं त्यांना लवकर इन्सुलिन चालू आहे, अनेक मुलांना इन्सुलिन चालू आहे, अनेक मुलांना शुगरचे प्रॉब्लेम चालू आहेत, अनेक मुलांना लवकरात लवकर चष्मे लागतात, अनेक मुलं पूर्ण असे वीक आहे, त्यांच्यामध्ये रक्ताची अल्पता आहे. खूप मुलांच्या इतक्या स्वास्थ्याविषयी तक्रारी आहेत. म्हणजे त्यांचं जीवन जे स्वास्थ्य पाहिजे, निरोगी पाहिजे असं नाहीच. ते सतत त्या म्हाताऱ्या माणसाप्रमाणे मुलं आता आजारी पडत आहेत. हे असं का होतंय हे आपल्याला पाहायचं आहे. याचं प्रमुख कारण काय की आपल्या त्रुटी कुठं होतात आपण पाहिल्या पाहिजे. याचं प्रमुख कारण एक आहे, मुख्य कारण म्हणजे आपण त्या मुलांची जी प्रतिकार शक्ती आहे ते नैसर्गिक ठेवत नाही, ते आपण कृत्रिम बनवतोय. म्हणजे आता हे नैसर्गिक आणि कृत्रिम हे असं मी का म्हणतोय हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, ज्या वेळेस आपण बैलगाडीत बसून चाललोय आणि समजा आपण प्रवास करताना आपल्याला झोप लागली आणि पुढे दरी आली तर बैलगाडी दरीत जाईल की थांबेल? 100% बैलगाडी थांबेल, कारण ते बैलरूपी जे इंजन आहे ते कसं आहे, नैसर्गिक आहे. ते बैलरूपी इंजन नैसर्गिक असल्यामुळं ते काय होईल, तिथेच थांबेल, ते आपल्याला दरीमध्ये घेऊन जाणार नाही. परंतु जर आपण
आपल्या फोर व्हीलरमध्ये असेल, चारचाकी गाडीमध्ये असेल ना, आपण चाललो, अचानक ब्रेक फेल झाला किंवा आपल्याला झोप लागली, तर आपली ती चारचाकी गाडी थांबेल का? अजिबात थांबणार नाही. ते आपल्याला 100% दरीत घेऊन जाणार. कारण त्या गाडीचं जे इंजन आहे ते कृत्रिम आहे. बैलगाडीचं बैलरूपी इंजन नैसर्गिक होतं आणि आपल्या चारचाकी गाडीचं जे इंजिन आहे ते कृत्रिम आहे. ते आपोआप थांबणार नाही. तसं आपल्या निसर्गानं आपल्याला ज्यावेळेस या सृष्टीमध्ये आपण जन्म घेतला शरीररूपी, त्यावेळेस आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती नैसर्गिक दिलेली असते. मग त्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला जर आपण ठेवत गेलो, तर काय होतं तुम्हाला सांगतो, की आता व्हायरल इन्फेक्शन खूप प्रकारचं आहे. ह्याच्यामध्ये जवळ 3,20,000 प्रकारच्या व्हायरसेसला आताचे शास्त्रज्ञ नावं देऊ शकले आहेत. आणि हा 1% शोध आहे. अजून 99% शोध बाकी आहे. येते का लक्षामध्ये? आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक मुलाला कुठल्या प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालंय ते तपासायचं, परत त्याला कृत्रिम औषध द्यायचं आणि हे किती वेळा करत बसायचं? हे शक्य आहे का? हे कदापिही शक्य नाही. मग आपण केलं काय पाहिजे, की आता बघा हे कोरोनासारखं सगळं मागं षडयंत्र होऊन गेलं. त्याला आम्ही स्पष्ट षडयंत्र म्हणतो, कारण हा खूप मोठा धोका आपल्या जनतेसोबत या सर्व लोकांनी केलेला आहे. तुमच्या तो लक्षात येईल. ज्यांनी 2 किंवा 3 कोविड वॅक्सिन घेतलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड स्वास्थ्यांची त्यांची हानी झालेली आहे. म्हणजे त्यांची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा कमी झालेली आहे. त्याचबरोबर त्यांचा उत्साह कमी झालेला आहे. अनेक जणांना नपुसकता आलेली आहे. अनेक जणांना संधिवाताचे आजार झालेले आहेत. अनेक जणांना अटॅक येत आहेत. अटॅक आला म्हणजे तो व्यक्ती वाचतच नाही. पूर्वी 3-3 अटॅक आले तरी लोक वाचत होते, पण आता वाचत नाहीत. ह्याचं कारण सांगतो. असं का होतं, की इथं ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतोय, मी बोलत असताना जर माझ्या शरीरामध्ये अचानकपणे कुठंतरी क्लॉट म्हणजे गुठळी निर्माण झाली असेल किंवा व्हायला लागली असेल, तर माझी प्रतिकारशक्ती नैसर्गिक असेल तर शरीरामध्ये काय करते, एकीकडे ते गुठळी निर्माण व्हायला लागले, मग तिला विरघळण्यासाठी जे शरीरामध्ये रसायन पाहिजे, ते रसायन पाहिजे आणि ते रसायन निर्माण होण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती आपली प्रतिकारशक्ती स्वतःच करते आणि तिथला जो प्रवाह थांबायचा होता तो बिलकुल थांबत नाही. आलं का लक्षात? हार्ट अटॅक असेल, कार्डियक अरेस्ट असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, या सगळ्यामध्ये आपली यंत्रणा थांबते. कशामुळं? ब्लॉकेजमुळं. मग ही यंत्रणा थांबू नये यासाठी प्रतिकारशक्ती जर आपली नैसर्गिक असेल तर त्या क्षणाला आपल्या शरीरामध्ये ते काम होतं आणि काय होतं, की आपली त्या म्हणजे जीव जाण्यापासून आपला वाचतो. मग कधी होईल असं? आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिक असेल तर. जर आपण प्रतिकारशक्ती कृत्रिम केली, कृत्रिम कशामुळे होते प्रतिकारशक्ती? एक कृत्रिम वॅक्सिन म्हणजे तुम्ही वॅक्सिन म्हणता, लसीकरण आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर डोस म्हणता तुम्ही. येते का लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त तोटा या गोष्टींचा आहे, वॅक्सिनचा. वॅक्सिन, लसीकरण आणि जे डोस हे तुम्ही म्हणता, या सगळ्या गोष्टींचा आपल्या मुलांवरती प्रचंड मोठा तोटा आहे. हे अतिशय स्पष्ट सांगतो मी. कारण हे इंद्रधनुष्य 2.0 काय 1.2 हे जे सगळं काढलेलं आहे, आपण मुलांना शाळेमध्ये शिक्षणाला पाठवतो, परंतु तिथं बरोबर ह्यांचा ट्रॅप असतो. तिथंच मुलांना काय करतात, की इम्युनायझेशनच्या नावाखाली त्या मुलांना ह्या कृत्रिम म्हणजे लसीकरण केलं जातं. लसीकरणचा मराठीत अर्थ तुम्ही काय समजून घ्या. लसीकरण म्हणजे काय? ज्यावेळेस आपण लहान होतो, तुम्ही बघा तुमचे आजोबा आजी जर तुम्हाला कुठं फोड उठला, काय उठला पायाला किंवा काय झालं, तर ते लगेच म्हणायचे ते फोडू नको किंवा फुटलं असेल तर तिकडचं बाजूला लस लागू देऊ नको म्हणायची. लस बाजूला लागली की ते पसरतं, तो आजार पसरतो. म्हणजे लसीकरण म्हणजे काय माहिती आहे का? लसीकरण म्हणजे तो आजार पसरवणे होय. त्याची उदाहरणं अजून तुम्हाला सांगतो. बघा, ज्या देशी गायी आहेत, त्या देशी गायीमध्ये जो लंपी हा आजार आणलेला आहे,
तो लंपी आजार ह्या लंपीच्या लसीकरणानं सगळीकडे पसरला आणि त्यांनी सगळीकडे पसरवला आणि लंपी देशी गायला झाला की देशी गाय अजिबात वाचत नाही, अशी त्याच्यामध्ये त्या लसीकरणामध्ये यंत्रणा केलेली असते. हे जे लसीकरण आहे सगळ्या पद्धतीचं हे mRNA वॅक्सिन्स आहेत. mRNA हे DNA बेस नाही आहेत. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये प्रचंड असे 20 ते 25 प्रकारचे केमिकल्स आहेत. ते सेपरेट मी तुम्हाला त्याचे नाव वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाचून बनवून टाकेन की ते अतिशय घातक परिणाम त्या केमिकलचा आपल्या शरीरावरती होतो. म्हणून आपण जन्मल्यापासून एकही लस किंवा एकही वॅक्सिन किंवा कोणताही डोस मुलांना कधीही घेऊ देत नाही. आणि असे मुलं आपल्याकडे जवळजवळ मी म्हणलं आपल्या भागामध्ये हजारोच्या वर आहेत आणि पूर्ण आपल्या टीमचे जवळजवळ लाखोच्या संख्येत आहेत. आणि मी जसं म्हणले की 2011 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झालेले, 15 वर्ष पूर्ण झालेले, ज्यांनी एकही वॅक्सिन किंवा लस घेतली नाही अशी मुलं आहेत. आणि ते अतिशय जबरदस्त मजबूत आहेत, अतिशय शक्तिशाली मुलं आहेत ते. जसे आपल्या आजोबांमध्ये, वडिलांमध्ये किंवा पंजोबांमध्ये कशी ताकद होती सगळी, एकदम चपळ, सशक्त, एकदम शक्तिशाली होते, अशी हे सगळे पोर आहेत. हे तुम्हाला बघायला पण मिळतील. मी जे सुवर्ण प्राशन कॅम्प इथं ठेवलेला आहे, या सुवर्ण प्राशन कॅम्पला ती मुलं पण इथं येतात. आणि असे काही माझ्याकडे पालक आहेत ज्यांना 2-2 किंवा 3-3 मुलं आहेत. पहिल्या त्यांनी मुलांना काही लसीकरण दिलेलं आहे आणि नंतर ज्यावेळेस माझ्या संपर्कात आल्यानंतर दुसऱ्या किंवा त्यांचं काही तिसरं अपत्य आहे, त्यांना त्यांनी लसीकरण किंवा वॅक्सिन दिलं नाही. मग ह्या दोघांमधला फरक ते पालक तुम्हाला सांगतात. त्यांच्या नजरेसमोर त्यांचीच मुलं आहेत, लसीकरण दिलेले, लसीकरण न दिलेले. लसीकरण दिल्यामुळं त्या पहिल्या मुलांची प्रतिकारशक्ती कृत्रिम झाल्यामुळे सतत ते आजारी पडणं, त्यांच्यामध्ये विकनेस किंवा त्यांच्या इतक्या तक्रारी आहेत की काय सांगू नका. हे जे विना लसीकरण दिलेली पोरं आहेत एकदम खतरनाक, हे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून हे सुवर्णप्राशन शिबिर इथं मी दर महिन्याच्या पुष्य नक्षत्र दिवशी मोफत ठेवलेलं आहे. आणि मी अतिशय छाती ठोकपणे सांगतो की कोणीही आपल्या मुलांना पोलिओचा असेल किंवा BCG असेल किंवा असे 35 प्रकारचे लसीकरणाची तुम्हाला यादीच दिलेली असते हॉस्पिटल्समध्ये ते घेण्यासाठी, त्यातलं एकही घ्यायचं नाही. गोवरचे असेल, गांजणे असेल, कुठलेही लसीकरण घ्यायचं नाही. का तर हे लसीकरण जर मुलांना तुम्ही दिलं तर तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती कृत्रिम होते, हे त्या लक्षामध्ये. आणि नैसर्गिक प्रतिकारक शक्ती ठेवली तर काय होतं तुम्हाला सांगतो. समजा बघा, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, हे आपले आजार नाहीत. मी काय सांगतोय, सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल, शिंका येणं असेल, हे आजार नाहीत. आपल्या डोक्यामध्ये हे झालं की आजार आहेत असं फिट केलेलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे, हे आजार नाहीत. मग ह्याचं सत्य तुम्हाला सांगतो. काय होतं की समजा लहान मुलं असेल किंवा आपल्याला असेल, समजा आपल्या शरीरामध्ये काहीतरी श्वासावाटे किंवा कुठून तरी एक इन्फेक्शन गेलं, पहिल्यांदा इथं नाकामध्ये हेमॅटोग्लॅन्ड असते, इथंपर्यंत जाते, इथं सेन्सेशन झालं, काहीतरी शिंका येतात किंवा जास्त काय झालं तर मग नाक गळणे, सर्दी वगैरे चालू होती. पुन्हा तुम्ही काय केले, ते सर्दी वगैरे थांबायची म्हणून काहीतरी गोळी खाल्ली आतमध्ये, ते इन्फेक्शन तुमचं खाली घेतलं, खाली चाललं, इन्फेक्शन पसरायला लागलं म्हणलं की तुम्हाला काय येतो, ताप यायला लागतो. ताप काय येतो, शरीर का ताप आणतं, ते तंत्र आहे शरीराचं. ताप आणलं म्हणलं की ते जे इन्फेक्शन आहे ते पसरत नाहीये. ते इन्फेक्शन पसरू नये म्हणून शरीर काय करतं की ताप आणतं. पुन्हा तुम्ही काय म्हणता, ताप आला म्हणले की ताप कमी व्हायची अजून वरनं गोळी खाता किंवा त्याचं औषध घेता. ते ताप दाबला म्हणलं की इन्फेक्शन कमी केलं की इन्फेक्शन अजून वाढायला लागतं. जर समजा ते फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन गेलं असेल तर ते इन्फेक्शन फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर वाढून निमोनिया होऊ नये म्हणून शरीर खोकला आणतं. खोकला यायला लागला
की परत तुम्ही खोकला थांबवण्यासाठी वरनं औषध घेता. खोकला थांबवला म्हणलं की ते इन्फेक्शन तुमच्या फुफ्फुसामध्ये भरतं आणि फुफ्फुस भरलं की परत काय होतो, न्यूमोनिया होतो. आलं का लक्षात? आणि न्यूमोनिया झाल्यानंतर परत तुम्ही काय करता की हॉस्पिटलमध्ये जाता आणि ऑक्सिजन लावता. का तर इकडं ऑक्सिजन कमी झालेलं दिसत असतं. वरनं ऑक्सिजन लावायचं म्हणजे परत अजून थंड, ते सगळं थंड शरीरामध्ये गेले की आतल्या कसं आहे, फुफ्फुसामधली घाण खाली जायला कधीच वाट नसते. ते खोकल्यातूनच बाहेर येत असते. आलं का लक्षामध्ये? मग ही अशीच तुमची चुकीची शृंखला राहत असेल. आणि कोविडमध्ये हेच झालं. आणि आम्ही कोविडमध्ये, आता मी वैयक्तिक स्वतःनं की जवळ-जवळ पहिल्याच 2 वर्षामध्ये 25,000 रुग्णांवरती मी हे काम केलेलं आहे. हे सगळ्याला माहीत आहे. पहिल्या 2 वर्षात. नंतरचं जर काय मी लिहू सुद्धा शकलो नाही, डेटाच लिहू शकलो नाही, इतकी लोकं येत होती. मग मी काय केलं त्याच्यामध्ये सरळ रूपानं आहे. हे कोरोना काय फार मोठा किंवा किरकोळच साधं व्हायरल इन्फेक्शन होतं. हे फक्त आणलं जातंय. तुम्हाला लसीकरण द्यायचं होतं, व्हॅक्सिनेशन द्यायचं होतं. याच्यासाठी हा कृत्रिम आजार आणला होता, पसरवला होता, लंपी सारखाच कोरोना पण. मग त्याच्यामध्ये काय केलं की आम्ही काय करतो लक्षात घ्या. तुम्ही काय करायचं मुलांना, की तुमच्या घरी जर मुलांना पहिल्यांदा किंवा तुम्हाला स्वतःला थोडंसं आपल्याला जाणवतं की काहीतरी लक्षणं शरीरामध्ये जाणवतात. स्वतः ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस काहीतरी लक्षणं आपल्याला जाणवतात. अंग मोडून येणे किंवा अशक्तपणा जाणवतो, काहीतरी असं जाणवतं प्रत्येकाला. किंवा आपल्या घरातल्या मुलांना आपल्याला समजतं की त्याचा चेहरा पडलेला असतो. अशा काही गोष्टींवरून कळतं की तो मुलगा आजारी पडायला लागला वगैरे, हे आपल्याला माहिती आहे. तसं झालं म्हणलं की पहिल्यांदा काय करायचं की घरामध्ये पहिल्यांदा एकतर त्याचे गरम पाण्यामध्ये पाय ठेवायचे. आपल्या शरीराचं तापमान 37 असतं. त्याचे पाय जर एक 40 डिग्री सेल्सिअसला पाणी तापवलं, त्याचे पाय त्याच्यामध्ये ठेवले अर्धाभर तास, तर त्याला आराम वाटायला लागतो. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याला ज्यावेळेस पाय ठेवले त्यावेळेस गरम पाण्यामध्ये काय तुळशीची पानं किंवा तुमच्याकडे लवंग असेल असं काहीतरी त्यात टाकून कडक असा काढा करायचा आणि त्यांना प्यायला द्यायचा. हे प्यायला द्यायचं, हे लगे केलं तर तेवढ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये काय होतं की आपल्या शरीराचं तापमान वाढतं. त्या तापमान वाढतं जे पहिलं थोडं इन्फेक्शन असतं ना, एकदा शरीराचं तापमान वाढलं की वाढलेल्या तापमानामुळे ते इन्फेक्शन संपून जातं. इन्फेक्शन संपून झाले की पहिल्याच अर्धा पाऊण तासामध्ये ते ठीक होतं. बरं, यातून जर नाही ठीक झालं, इन्फेक्शन वगैरे वाढलं असेल, तर मग याला काय करायचं, तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा तुम्ही उपयोग ह्याच्यामध्ये करू शकता. जसं मी काय करतो की जी मुलं असतात, आता मुलांना कधी आजारी पडतात, कधी काय होतं हे अचानक सांगता येत नाही. मग त्याला काय केलेलं आहे की हा जसा सुदर्शन रस आहे, हे सुदर्शन रस, हे जे बॉटल आहे, मी काय करतो की त्यांना घरी ठेवायला सांगतो. ही सुदर्शन रसची बॉटल, ही अमृत रसची बॉटल आणि हे योगवाही ड्रॉप आहे. हे 3 औषधं मी काय सांगतो की प्रत्येकानं तुमच्या घरी ठेवा. म्हणजे जन्मलेल्या मुलापासून म्हणजे 80, 90, 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना हेच औषध चालतात. ह्याचं प्रमाण फक्त 1 मिलीपासून मोठ्या व्यक्तीला म्हणजे 10 मिलीपर्यंत ह्याचं प्रमाण असतं. ह्याचं प्रमाण किती आहे काय मी त्यांना सांगत असतो वयोमानानुसार. बरं, ह्याचं काम काय होतं तुम्हाला सांग. पहिल्यांदा ज्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन आतमध्ये जातं, त्यावेळेस हे सुदर्शन नावाचं जे औषध आहे, हे तुम्ही पहिल्यांदाच ह्यातलं एक टोपण घेतलं आणि ह्याच्यासोबत हे अमृत रस आहे, ह्याचं एक टोपण औषध घेतलं की होतं काय या दोन्हीमुळं, हे एक सुदर्शन रस आहे, हे व्हायरल इन्फेक्शनला कमी करायचं काम करते. जे असेल तर ते कमी करायचं काम करतं. आणि हे होत असताना आपल्या शरीरामध्ये WBC असतील किंवा त्याला पांढऱ्या पेशी म्हणतो, त्यानंतर प्लेटलेट असतील किंवा लाल पेशी, ह्यांचं काय होतं की चढ उतार होत असतो. ह्यांचा चढ उतार होऊ नये म्हणून त्याच्यासोबत पहिल्यांदाच जर हे अमृतरस नावाचं औषध त्याच्यासोबत घेतलं तर हे पण कमी जादा बिलकुल होत नाही. आणि लगेच एका दिवसामध्ये किंवा त्या अर्ध्या दिवसामध्येच तो व्यक्ती किंवा ते बालक
ठीक होऊन जातं. जास्त असेल जास्तीत जास्त एखादा दिवस किंवा दुसरा दिवस जात, एवढ्यामध्ये हे सगळं ठीक होतं. जास्त सर्दी वगैरे असेल तर हा योगवाही म्हणून एक छोटा ड्रॉप आहे, हा कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायला देतो. म्हणजे सगळं नाक वगैरे जाम झालेलं ते पण मोकळं होऊन जातं. किंवा आपण जी गरम पाण्याची वाफ घेतो, वाफ घेताना एक थेंब टाकून वाफ द्यायला पण हा उपयोग येतो. आणि हे एकदा घरी नेऊन ठेवलं की तुमच्या घरातील लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना हे चालतं. आता माझ्याकडे जे येणारे सगळे आहेत, सगळ्यांना कधी मला सांगत नाहीत की मला हा त्रास झालाय. मला फक्त म्हणतात हे औषध द्या आणि घेऊन जातात. आणि घरच्या घरी त्यांचे ते पीत बसतात. त्यांना माहित आहे की आता काय झाल्यानंतर काय करायचं हे सगळ्यांना माहित झालेलं. अशा पद्धतीनं मी हे देतो. म्हणजे मुलांना कधीही हॉस्पिटलला नेण्याची गरज पडत नाही. आणि काय झालं, थोडं काय झालं म्हणलं की त्यांना ऍडमिट करायचं आणि सलाईन लावायच्या 7-7, 8-8 दिवस त्याच्यामध्ये ऍडमिट करून ठेवायचं. हायर अँटीबायोटिक्स किंवा खूप काय काय सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा त्या प्रतिकारशक्तीला कृत्रिमच केलं जाते. हे जे आपण आता करतो याला त्या प्रतिकारशक्तीला कृत्रिम करत नाही, नैसर्गिक बनवते. ही जी पद्धत आहे मी आता तुम्हाला सांगितलेली, हे सगळे आयुर्वेदिक औषध आहेत. आणि हे सगळे ह्याच्यामध्ये जवळजवळ 55 प्रकारचे घटक आहेत. ह्याच्यामध्ये अमृतरसमध्ये जवळजवळ 45 प्रकारचे आयुर्वेदिक जे वनस्पती आहेत त्यांचे सगळे अर्क आहेत. आणि हे घेतल्यानंतर हे काम काय करते की तुम्ही पिला, जर आपल्या शरीरामध्ये तापमान वाढवायची गरज असेल, ताप वाढवायची गरज असेल तर हे ताप वाढवतं. ताप कमी करायची गरज असेल तर ताप कमी करतं. म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीला कळतं, म्हणजे आपल्याला कोणता आजार झालाय आणि त्याला काय करायचं आहे ते चांगलं आपल्या प्रतिकारशक्तीला कळतं. दुसऱ्या डॉक्टरपेक्षा किंवा बाहेरच्या यंत्रणेपेक्षा आपल्या प्रतिकारशक्तीला कळतं. मग हे काय करतं औषध की आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवून ती काय म्हणते त्याच्यानुसार हे काम करते. मग ती प्रतिकारशक्ती म्हणते की नाही आता आपल्याला तापमान वाढवायचं, तर हे काही कालावधीपुरतं शरीराचं तापमान वाढवतं. तापमान वाढलं की लगेच ते व्हायरल इन्फेक्शन संपून जातं आणि तुम्ही एकदम त्यातून ठीक होता. ठीक झालं की लगेच परत शरीराचं तापमान संतुलित होतं. इतकं साध्या पद्धतीने. आणि तुमच्या प्लेटलेट वाढल्या असतील तर कमी करतं हे औषध, कमी झाल्या असतील तरी वाढवतं. त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्या पेशी WBC म्हणतो त्या तुमच्या वाढल्या असेल कमी करतं, कमी झाल्या असेल तरी वाढवतं. बघा, लाल पेशी त्या संतुलित म्हणजे वाढल्या असेल तर कमी, कमी झाल्या असेल तर वाढवतं. आणि आपल्या डोक्यामध्ये एकच सांगितलंय बघ सगळ्यांनी, प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे, वाढली पाहिजे, वाढली पाहिजे. लक्षात घ्या, प्रतिकारशक्ती नुसतीच जर वाढवली त्याला हायपर इम्युनिटी म्हणतात. आणि हायपर इम्युनिटीने सुद्धा प्रचंड घातक आजार शरीरामध्ये निर्माण होतात. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती जे व्यक्ती म्हणतो ह्यानं प्रतिकारशक्ती वाढते, प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे, वाढण्यासाठी हे घ्या ते घ्या, हे त्या व्यक्तीला ते समजलेलं नसते. प्रतिकारशक्ती हे संतुलित राहिली पाहिजे, म्हणजे वाढलीही नाही पाहिजे आणि कमी झाली नाही पाहिजे. ठरलं पाहिजे की आपल्या प्रतिकारशक्ती त्याला मोबिलाइज म्हणतो आपण, म्हणजे गरज असेल तर वाढली पाहिजे, गरज नसेल तर कमी पण झाली पाहिजे, अशी संतुलित राहिली पाहिजे. कायमच वाढून राहून पण चालत नाही, कायमच कमी राहून पण चालत नाही. याला मोबिलाइज म्हणजे संतुलित राहिली पाहिजे. आणि हे संतुलित ठेवण्याचं काम हे आयुर्वेद चिकित्सेतून जे औषध असतात, आयुर्वेद म्हणजे आयुष्य, वेद म्हणजे विज्ञान, पूर्ण आयुष्याचं विज्ञान म्हणजे आयुर्वेद आहे. आयुर्वेद म्हणजे ही फक्त एक बॉटल म्हणजेच आयुर्वेद असं होत नाही, लक्षात घ्या. मग या आयुर्वेदाच्या शैलीनुसार ही पूर्णत्वाची शैली आहे. या पूर्णत्वाच्या शैलीनुसार मी तुम्हाला हे सांगत आहे. तर या पद्धतीनं आपण जर घरी वागलो किंवा राहिलो तर तुमच्या मुलांना कधीही असे गंभीर कोणत्या समस्या होणार नाहीत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी त्यांना जन्मल्यापासून कोणतंही लसीकरण बिलकुल द्यायचं नाही, अजिबात द्यायचं नाही. बरं, दुसरी गोष्ट काय करायची की तुम्ही तुमच्या मुलांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी तुम्ही माणसं काळजी कशी घ्यायची, काळजी घेण्यासाठी
त्यांना दर पुष्य नक्षत्राला जन्मल्यापासून 15 वर्षापर्यंत महिन्यातून एकदा तुम्ही सुवर्णप्राशन देऊ शकता. सुवर्णप्राशन मुलांना जर तुम्ही पुष्य नक्षत्राला महिन्यातून एकदा दिलं तर त्याची स्मरणशक्ती अतिशय चांगली वाढते, त्याची बुद्धीची वाढ अतिशय चांगली होते, त्याच्यानंतर सुकुमार क्रांती त्यांना प्राप्त होते, तसेच प्रतिकारशक्ती नैसर्गिक राहते. त्याचबरोबर त्याची पचनशक्ती सुधारण्यासाठी या सुवर्णप्राशनचा अतिशय तुम्हाला फायदा होतो. म्हणून आपण इथं दर पुष्य नक्षत्राला मोफत ठेवलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की घरच्या घरी तुम्हाला सवय असते टॉनिक म्हणून काय पाहिजे, तर मुलांना टॉनिक म्हणून घरी द्यायचं असेल तर जसं की हे बालपाल रस म्हणून औषध आहे. हे बालपाल रस काय करतं की या बालपाल रसामध्ये जे घटक आहेत की घरी मुलांना कसं आहे की आहारातून जे काही तुमच्या पोषण होत नसेल तर पोषण होण्यासाठी म्हणजे बालकांचे सर्वांगीण विकास, शारीरिक, बौद्धिक, मानसिक या सगळ्या गोष्टी होण्यासाठी जे काही घटक आहेत ह्या बालपाल रस मध्ये आहेत. आणि हे बालपाल रस, याला नावच आहे बालपाल रस, म्हणजे बालकांचं पालन करणारा हा रस आहे. मग हे जर तुम्ही रोज एक चमचा म्हणजे 5-5 ml जर रोज द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्ही घरी दिलं तर दुसरे काही द्यायची गरज नाही. तुम्ही किती दिवस हे देऊ शकता. हे पण तुमचं 15 वर्षापर्यंत चालतं, सुवर्णप्राशन आणि बालपाल रस. या दोन्ही व्यतिरिक्त मुलांना कधीही काही देण्याची गरज पडत नाही. तुम्हाला जितक्या वेळ हे द्यायचा देऊ शकता तितक्या वेळ द्या, पण हेच द्या. बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला करायची गरज पडणार नाही, कधीही नाही पडणार. म्हणजे प्रतिकारशक्ती नैसर्गिक ठेवण्यासाठीचे हे आयाम आहे. पहिले काय सांगितलं, लसीकरण कोणतेही त्यांना कृत्रिम लसीकरण कोणतंही देऊ नका, वॅक्सिनेशन कोणतंही देऊ नका. दुसरी गोष्ट, त्याला सुवर्णप्राशन तुम्ही पुष्य नक्षत्राला देऊ शकता. तिसरं काय सांगितलं की तुम्ही हे बालपाल रस त्याला देऊ शकता. चौथं का आहार आहे. आहार कसा आहे की 6 महिन्याच्या आत तर बालकांना आईचं दूधच असतं. त्याच्यानंतर जो तुम्ही आहार देता किंवा त्या बाळाच्या आईला आहार देते, हा जो आहार आहे हा आहार जास्तीत जास्त देशी बियाणांपासून निर्माण झालेले जे पदार्थ असतात, जे धान्य आहे किंवा ज्या डाळ्या आहेत, ह्यांचा उपयोग आहारामध्ये करा. कारण देशी बियाणामध्ये जो गुणधर्म आहे तो गुणधर्म मी तुम्हाला सांगतो. हा स्वास्थ्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे तर देशी बियाण्यामध्ये असा गुणधर्म असतो, देशी बियाणं समजा ह्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपण लावले, प्रचंड पाऊस पडला असता, खूप जमिनीला पाणी लागले, त्याच्यामुळे पिकाचं नुकसान झाले आणि त्याच्यातून काही बियाणं आपल्या हाती लागलं थोडंफार आणि ते बियाणं पुढच्या सीझन मध्ये आपण वापरलं तर त्या पाऊस असा पद्धतीने जर पुन्हा पाऊस पडला तर पुन्हा त्या पिकाचं नुकसान न होण्याची क्षमता त्याच्यामध्ये तयार झालेली असते. पुन्हा ते बियाणं आपण काय थंडीत लावलं, कडक थंडी पडली, काहीतरी परत अजून थंडीमुळे त्या बियाणं पिकाचं नुकसान झालं आणि पुन्हा त्यातून काही आपल्या हाती आलेली बियाणं जर आपण पुढच्या मोसम मध्ये वापरलं तर पुन्हा त्याच्यामध्ये तशी प्रकारची थंडी पडली तर तशा थंडीत न नुकसान होण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि पुन्हा ते उन्हाळ्यामध्ये आपण बियाणं सापडलं आणि उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा झाला, काही पाणी कमी पडलं आणि अतिशय भयानक गरमीमुळे पिकाचं नुकसान झालं आणि त्यातून काही बियाणं निर्माण आपल्या हाती लागलं तर पुन्हा अशा कडक दुष्काळात उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याचं नुकसान न होण्याची क्षमता त्या बियाण्यामध्ये निर्माण होते. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं ते बियाणं आपण ते वापरत गेलो देशी बियाणं की त्याच्यामध्ये अशी क्षमता निर्माण होत जाते. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या देशी बियाण्यामध्ये हे नैसर्गिक गुण असतो आणि त्या बियाणाचे जर आपण बनवलेले अन्न किंवा त्याचे पदार्थ आपण खाल्ले तर कसं आहे की हा जो पदार्थ आहे या पदार्थामध्ये जे गुण आहेत, जे दोष आहेत, हा पदार्थ आपण खाल्ला की हा पदार्थ आपल्या शरीराचा भाग बनतो आणि आपल्या शरीराचा भाग बनल्यामुळं ह्याच्यातले जे गुण असतील तर आपल्यामध्ये गुण येणार, ह्याच्यात दोष असेल तर आपल्यामध्ये दोष येणार. तसं नैसर्गिक
बियाण्यापासून निर्माण झालेले पालेभाज्या, फळं किंवा अ, अ, तुम्ही पदार्थ खाल्ले देशी बियाण्यापासून निर्माण झालेले, तर काय होतं की त्याच्यातील मी सांगितलेले आत्ताचे गुण सगळे आपल्यामध्ये येतात आणि मग आपली प्रतिकारशक्ती सुद्धा काय होते, नैसर्गिक बनते. मग आपल्याला कुठल्याही पद्धतीचं व्हायरल इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये जाऊ द्या, आपल्या शरीरामध्ये गेलं की आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती असते. समजा मागच्या वेळेस आपण काहीतरी आपल्याला झालं असेल आणि आपण आजारी पडलो असेल, मग आजारी पडल्यानंतर त्यावेळेस कोणकोणत्या अँटीबॉडी तयार केल्या होत्या हे प्रतिकारशक्तीला आपल्या माहीत असते आणि ते काय होतं की आपल्या मेमरी सेल्स मध्ये साठून राहिलं असतं प्रतिकारशक्तीमध्ये. मग ह्यावेळेस दुसऱ्या पद्धतीचं आलं की नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार असेल तर लगेच ते काय करते की तिला कळतं की मागच्या वेळेस असं होतं, आता हे बदलून आहे, मग याला हत्यार वेगळं वापरलं पाहिजे. म्हणजे डास आला तर तुम्ही काय डासाला असं कुऱ्हाडीने मारू नाही शकत. आलं का लक्षात? डासाला मारण्याचं हत्यार वेगळं आहे, वाघापासून बचाव करायचा तर वेगळा हत्यार पाहिजे तुम्हाला, किंवा असं तुमच्यावर काय आणीबाणी येते त्या आणीबाणीतून वाचण्यासाठी प्रत्येक वेळेस हत्यार वेगळं पाहिजे. तसं आपली प्रतिकारशक्तीला नैसर्गिक असेल तर कळतं की आता कुठला आजार निर्माण झाला आणि कोणता हत्यार आपण वापरायचं, मग कोणता अँटीजन बनवायचा, कोणत्या अँटीबॉडी बनवून त्याच्यावरती कसा हल्ला करायचा आजारावरती आणि त्या आजाराला कसं संपवायचं हे आपल्या प्रतिकारशक्तीला कळत असतं. ते तेव्हाच कळतं ज्यावेळेस आपली प्रतिकारशक्ती आपण नैसर्गिक ठेवली तर. आणि हे आपल्या लहान मुलांना 30-30, 15-15, 40-40 हे प्रकारचे वॅक्सिनचे डोस देऊन, लसीकरण देऊन इम्युनायझेशनच्या नावाखाली हे आपल्या मुलांना पूर्णपणे नपुसक बनवत आहेत, पूर्णपणे वीक बनवत आहेत, पूर्णपणे अशक्त बनवत आहेत. आपल्या हातातून हे मुलं जातील, अशी परिस्थिती आहे. हे तुम्हाला कधी जाणवेल, तुमची लसीकरण घेतलेली मुलं आणि मी जे म्हणतोय विना लसीकरण घेतलेली मुलं, तुम्ही त्यांच्या पालकांना तुम्ही थेट भेटा. मी सांगितलं पहिल्यांदा, मी अगोदर करतो आणि मग बोलतो. हे जे केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोलतोय आणि जबरदस्त तुम्हाला फरक जाणवेल. निश्चित तुमच्या डोळ्यावरची झाकच उघडेल की तुम्हाला कळेल. आपल्याला काय वाटतं की हे लसीकरण वगैरे आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आहे किंवा आपल्या भल्यासाठी आहे. अजिबात नाही. हा डोक्यातून ग्रह काढून टाका. हे प्रचंड मोठं षड्यंत्र आहे. हे जागतिक षड्यंत्र आहे. ह्याच्यावरती ह्या व्हिडिओमध्ये नाही बोलत मी, नंतर तुम्हाला बोलेन सगळ्या गोष्टी. फक्त मला काय सांगायचं की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नैसर्गिक प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी किती आयाम सांगितले? 2 आयाम सांगितले. पहिलं काय की त्याला कोणतंही लसीकरण देऊ नका. दुसरं सांगितलं काय की तुम्ही त्याला एक सुवर्णप्राशन द्या. तिसरं आयाम सांगितलं की तुम्ही त्याला बालपाल रस घरच्या घरी देऊ शकता. एवढं साधं. आणि ते बाळ घरच्या घरी आजारी पडलं तरी तुम्हाला लगेच कुठं हॉस्पिटलला नेऊन किंवा काय ॲडमिट करायची गरज नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला जे काय हे सुदर्शन रस, अमृत रस आणि ही योगवा आहे, हे 3 तुम्ही घरी ठेवले, ह्याचं प्रमाण ज्यावेळेस तुम्ही भेटताय त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाते. ह्या पद्धतीने तुम्ही घेतलं आणि मोफतचं पाण्यामध्ये पाय ठेवून त्याला गरम काढा घेतला तरी पण लगेच घरच्या घरी बरं होऊ शकतं. म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत जाईन. पण माझा मुख्य उद्देश हेच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे काय. येते का लक्षात? मी लसीकरण का करून देऊ नका मुलांना. मुलं बघा आपली लहान असते. लहान मुलांना काय म्हणायचं लसीकरण देणे म्हणजे, लहान मुलांना काय म्हणायचं की तुम्ही मोठे झाल्यानंतर म्हणजे म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला चालता येणार नाही, काय नाही, म्हणून अजून ते स्वतःच्या पायावर उभं राहायचं तोवरच त्याला कुबड्या द्यायचं. येते का लक्षात? म्हणजे त्याचं तारुण्य, प्रौढावस्था उडून लावायची. म्हणजे ते अजून बाल्यावस्थेतच त्याच्या शरीरामध्ये आजार सोडायचे. म्हणजे तुम्ही गोवरच्या लस देता. कधी गोवर लस दिली म्हणून झालं नाही असं होतंय का? होतच त्याला. गांजण्या होतातच. तुम्ही पोलिओचं वॅक्सिन किंवा लस देता, कशासाठी देता? एखाद्याला पोलिओ व्यक्तीला झाला असेल, त्या पोलिओ झालेल्या व्यक्तीवर
मी जे बालकं आहेत ज्यांना वॅक्सिन नाही दिलं त्याला त्या उचलून ठेवला म्हणून त्याला काय पोलिओ होतं का? अजिबात होत नाही. अशा काही गोष्टी नसतात. आणि लक्षात घ्या, तुम्ही जे पोलिओचं लसीकरण मुलांना देता किंवा दिलं जातं दरवर्षी, पोलिओच्या लसीकरणामुळे 50,000 मुलांना पोलिओ होतो. का होतो असं मला सांगतो. पोलिओच्या लसीकरणामध्ये काय असतं, की लसीकरण म्हणजे काय किंवा व्हॅक्सिन म्हणजे काय? ह्या व्हॅक्सिनमध्ये किंवा लसीकरणामध्ये त्याच आजाराचा सूक्ष्म एक घटक त्याच्यामध्ये असतो आणि बाकी बॉन्डिंगला 20 प्रकारचे असे ते घातक केमिकल्स असतात आणि तो काय केलं आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट सोडला जातो. लिव्हरला आणि किडनीला बायपास करून डायरेक्ट इंजेक्ट केला जातो. थेट शरीरामध्ये तो सोडला, तो काय व्हायरस. जर पोलिओचा थेट सूक्ष्म विषाणू किंवा त्याचा घटक सोडलाय शरीरामध्ये आणि जर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी बनण्यासाठी आणि अँटीबॉडी बनल्या तर सुदैवानं आपण वाचलो आणि अँटीबॉडी नाही बनल्या तर त्या व्हॅक्सिनमुळं जागेवरती त्या मुलांना पोलिओ होतो. असं दरवर्षी 50,000 मुलांना पोलिओचा काय होतो शिकार होतात व्हॅक्सिनेशनमुळं. वाचायच्या गोष्टी लांबच राहिल्या. बरं मी काय म्हणतो की ते पोलिओ व्हॅक्सिन एकदा दिलं, अँटीबॉडी किती दिवस राहतात या तर कृत्रिम आहेत ना. कृत्रिम अँटीबॉडी राहणार आहेत किती दिवस राहणार आहे? हा, महिना 2 महिना असं काय तुम्ही सांगू शकता का की 50 वर्षे त्या अँटीबॉडी शरीरामध्ये राहणार आहेत? अजिबात नाही. कोविड व्हॅक्सिन घेतली, किती दिवस राहिला अँटीबॉडी तुमच्या शरीरामध्ये? किती दिवस? 10 दिवस नाहीत, 15 दिवस नाहीत. कशासाठी मग ते घेतलं? आणि त्याचे तोटे किती आहेत? नपुंसकता कायमस्वरूपी आली. सगळ्यांना, अनेकांना एड्स झाले, अनेकांना रुमॅटॉइड आर्थरायटिस झाले, अनेकांची स्फूर्ती एकदम पूर्ण कमी झाली, अनेकांना प्रचंड म्हणजे हिप जॉईंट असेल किंवा आपले जे शरीरामधले जे सांधे विरघळले, अनेकांना हार्ट अटॅक आले, अनेकांना कार्डियक अरेस्ट येतं, अनेकांना ब्रेन हॅमरेज आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळे आजार व्हायला लागलेत. म्हणजे वात, पित्त, कफ जशा पद्धतीची प्रकृती आहे त्या पद्धतीनुसार हे जे व्हॅक्सिनेशन झालं त्यानं प्रतिकारशक्ती कृत्रिम झाली. कृत्रिम म्हणल्यामुळं हायपर एखादी प्रतिकारशक्ती होत हायपर होऊन हायपर आजार निर्माण झाले आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे ती कमी लो होत लोअर इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जे आजार होणार आहेत ते व्हायला लागले. हा सगळा खेळ प्रचंड घातक आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला हे सांगायचं की मी जे सांगतोय ह्याच्यामध्ये एकतर तुमचा पैसा वाचतोय, पहिला फायदा. आता फायद्याची गोष्टी बघूया. दुसरा फायदा, तुम्हाला हॉस्पिटलला वगैरे चक्रा मारायची गरज नाही. तिसरा फायदा, तुमची मुलं अतिशय बुद्धिवान, शक्तिशाली, एकदम चपळ, तुमचा आजोबा पंजोबा सारखी जबरदस्त राहणार. हा तिसरा फायदा. बरं, चौथा फायदा, त्यांची पचनशक्ती वगैरे एकदम चांगली असल्यामुळे ती मुलं अतिशय तुम्ही जे घरी बनवलं जे अन्न वगैरे व्यवस्थित खाणार. आणि बघा, जसा आहार तसा विहार. विहार म्हणजे विचार. जसा आहार तसा विचार आणि जसा आपला विचार तसा आपल्या जीवनाला आकार. मग तुम्ही मुलांना जो आहार देतात त्याच पद्धतीनं मुलांचे काय होते विचार बनत असतात आणि मुलं पुढे घडत असतात. तुम्ही आहार जर चुकीचा देत असाल, प्रतिकारशक्ती कृत्रिम ठेवण्याचा आहार देत असाल तर काय होतं की मुलं सुधारण्याऐवजी बिघडली जातात. येते लक्षामध्ये. मग असं होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. बरं, ह्याच्यामध्ये मी काही आयाम तुम्हाला सांगितलेला आहे. बरं, आता हा व्हिडिओ जवळजवळ 38-39 मिनिटापर्यंत झालेला आहे आणि ठीक आहे, आता विस्तृत मार्गदर्शन म्हणल्यानंतर मला हे बोलावंच लागतं. तर मी काय करेन की आता थोडा 10 मिनिटं जास्त बोललो, अर्ध्या तासाचे व्हिडिओ बनवत मी त्या विषयामध्ये इथून पुढं टाकत राहीन. तुमचे काही प्रश्न असतील, कमेंट असेल, मला वैयक्तिक तुम्ही कळवू शकता किंवा तिथे त्याच्यानुसार मी तुम्हाला तिथे त्याचं मार्गदर्शन 100% करेन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे आपण सुरू केलेलं आहे की आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे आयाम तुम्ही सर्वांनी तुमच्या जीवनामध्ये वापरावेत आणि तुमचं जे जीवन आहे अतिशय स्वस्थ, निरोगी आणि आरोग्यदायी, समृद्ध राहावं हीच
मी पुन्हा धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो. सर्वांना धन्यवाद.